नमस्कार. आज आपण खूप महत्त्वाच्या एका काँग्रेसबद्दल काँग्रेसबद्दल म्हणण्यापेक्षा एका इव्हेंटबद्दल, एका चळवळीतल्या सगळ्या लोकांच्या एकत्र येण्याबद्दल आणि फक्त ते एकत्र येणं चळवळ म्हणून नाही, तर व्यावसायिकीकरण, नफा ह्या सगळ्या गोष्टींच्या दृष्टीने आहे. दॅट इज ऑर्गॅनिक वर्ल्ड काँग्रेस. ज्याला आपण जागतिक सेंद्रिय चळवळीचा कुंभमेळा म्हणू शकतो, महाकुंभ म्हणू शकतो असं. तर याच्यामध्ये होतं काय, की शाश्वत शेती, सेंद्रिय शेती, नैसर्गिक शेती हे जे सगळे प्रकार आहेत, यातले जगभरातले लोकं एकत्र येतात आणि या विषयावर चर्चा करतात. आपल्या वस्तूंचं, आपल्या उत्पादनांचं तिथं प्रदर्शन भरवलं जातं. वेगवेगळ्या वैज्ञानिक चर्चा होतात, चर्चासत्र होतात. जे काही पॉलिसी मेकर आहेत, शासन, शासनाचे प्रतिनिधी, वेगवेगळ्या सर्टिफिकेशन बॉडी, ज्या प्रमाणीकरण संस्था आहेत, त्याचे प्रतिनिधी ह्या सगळेजण एकत्र येतात आणि हा इव्हेंट होतो. हा कार्यक्रम होतो. मग आता हा ऑर्गॅनिक वर्ल्ड काँग्रेसचा जो कार्यक्रम होतो, तो दर 3 वर्षांनी होतो. आणि दर 3 वर्षांनी ऑर्गॅनिक क्षेत्रातली, जगभरातली सगळी लोकं एकत्र येतात. हा एक 3 ते 4 दिवसाचा मुख्य कार्यक्रम असतो. त्याच्या पुढे मागे पण बरेचसे कार्यक्रम असतात. म्हणजे चर्चासत्र असतात, शेतांना भेटी असतात आणि जे काही प्रक्रिया उद्योग आहेत, त्या क्षेत्रातले तिथे तुम्ही भेटी देऊ शकतात. मग हे कोण ह्याचं आयोजन करतं? तर याचं आयोजन जे आयफोम आहे, जे यातली मुख्य संस्था आहे, जागतिक संस्था आहे. इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ ऑर्गॅनिक ॲग्रीकल्चर मूव्हमेंट ही जी संस्था आहे, ही याचं व्यवस्थापन करते किंवा ही संस्था दर 3 वर्षांनी याचं आयोजन करते. मग याचं आयोजन हे स्थानिक ज्या शासन असतं, स्थानिक ज्या एन-जी-ओ असतात, संस्था असतात, यांच्या सहकार्याने केलं जातं. मग ही कधी होते? तर ही जी ऑर्गॅनिक वर्ल्ड काँग्रेस आहे, ही दर 3 वर्षांनी होते. आणि ही दर 3 वर्षांनी वेगवेगळ्या ठिकाणी होते. म्हणजे 2017 मध्ये भारतात झाली, तर 2021 मध्ये फ्रान्समध्ये झाली, 24 ला तैवानमध्ये झाली आणि आता 2027 ला ती फिलिपाईन्समध्ये होणार आहे. याचा मुख्य उद्देश काय असतो? तर सेंद्रिय शेतीतले जे वेगवेगळे घटक किंवा आपण त्याला स्टॅक होल्डर्स म्हणतो, त्यांच्या अनुभवाची देवाण-घेवाण करणं, उत्पादनाची माहिती एकमेकांना देणं, वैज्ञानिक चर्चा करणं, जे काही ऑर्गॅनिकचे नियमावली आहेत, नियम आहेत, पॉलिसी आहेत, त्याच्यामध्ये काही बदल हवे असतील तर ते त्या प्लॅटफॉर्मवर मांडणं, त्याच्यासाठी लॉबिंग करणं, ह्या सगळ्या गोष्टीसाठी ही ऑर्गॅनिक वर्ल्ड काँग्रेस भरवली जाते. मग याच्यामध्ये स्थानिक चळवळीतले लोकं, स्थानिक सेंद्रिय शेतकरी, त्याचे ट्रेडर्स, त्याचे अन्न प्रक्रिया करणारी लोकं, त्याचे जागतिक विकत घेणारी लोकं, त्याच्यासाठी पॉलिसी करणारी लोकं, ही सगळी लोकं त्याच्यामध्ये सहभाग घेतात. मग आता ही पहिल्यांदा ऑर्गॅनिक वर्ल्ड काँग्रेस कधी झाली? तर 1977 साली पहिली ऑर्गॅनिक वर्ल्ड काँग्रेस झाली. त्याच्यानंतर ती 2000 प्रत्येक 3 वर्षांनी होत राहिली आणि 2017 मध्ये भारतात दिल्लीमध्ये ही ऑर्गॅनिक वर्ल्ड काँग्रेस झाली. मी पण त्याचा एक भाग होतो. आणि याच्यामध्ये भारतामध्ये तर खूपच सुंदर पद्धतीने तिचं आयोजन झालं आणि त्याचे भारतासाठी खूप सारे फायदे पण झाले. 2021 मध्ये ती फ्रान्समध्ये झाली, 2024 मध्ये तैवानमध्ये आणि आता आगामी पुढची येणारी 2027 मध्ये ही फिलिपाईन्समध्ये होणार आहे. मग याच्यामध्ये कोण-कोण भाग घेतं? ह्या ऑर्गॅनिक वर्ल्ड काँग्रेसमध्ये कुठले-कुठले घटक भाग घेतात? तर सगळ्या प्रमाणीकरण संस्था, ज्या सर्टिफिकेशन बॉडीज आहेत, ते याच्यामध्ये सहभाग घेतात. त्याच्यानंतर सेंद्रिय उत्पादन करणाऱ्या कंपन्या, सेंद्रिय उत्पादन करणारे शेतकरी, त्याच्यावर प्रक्रिया करणाऱ्या कंपन्या, त्याचं पॅकिंग करणाऱ्या, निर्यात करणाऱ्या कंपन्या, सगळे त्या ठिकाणी असतात. ज्या एन-जी-ओज आहेत, ज्या स्वयंसेवी संस्था आहेत, ज्या ऑर्गॅनिक क्षेत्रासाठी काम करतात, नैसर्गिक क्षेत्रासाठी काम करतात, ज्या क्लायमेट चेंजेसवर काम करतात, ह्या सगळ्या एन-जी-ओज किंवा संस्था तिथे असतात. सेंद्रिय शेतकरी तिथे असतात, सेंद्रिय शेतकऱ्यांचे गट असतात, सेंद्रिय शेतकरी उत्पादन करणाऱ्या कंपन्यांचे गट असतात, कंपन्या असतात आणि सेंद्रिय क्षेत्रातले शास्त्रज्ञ, संशोधक ही सगळी लोकं त्या ठिकाणी जमतात आणि त्याच्यावर चर्चा करतात
आणि मग शासनाचे जे धोरणकर्ते असतात, जे पॉलिसी मेकर असतात, जे नियम बनवणाऱ्या मंडळी असते, ती सगळी त्या ठिकाणी असते, की जेणेकरून एक सगळ्यांनी एकत्र चर्चा करून, सगळ्यांनी एकत्र भेटून अजूनही सेंद्रिय क्षेत्र, नैसर्गिक शेतीचं क्षेत्र, बायोडायनॅमिकचं क्षेत्र आणि जे काही सस्टेनेबल फार्मिंगसाठी लागणारं जे काही आहे, हे सगळे मिळून आपण एकत्र अजून त्याचा जास्तीत जास्त विकास कसा करू शकतो, यावर या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी चर्चा केल्या जातात आणि त्याच्यावर निष्कर्ष काढले जातात. मग याच्यामध्ये काय-काय केलं जातं? तर ऑर्गॅनिक कल्चर ज्याला आपण सेंद्रिय जीवनशैली म्हणू, ती कशी प्रस्थापित करता येईल त्याच्यावर काम केलं जातं. सेंद्रिय शेतीमध्ये नवीन संशोधन, नाविन्य कसं आणता येईल ते बघितलं जातं आणि बाजारपेठ, सेंद्रिय उत्पादनांसाठी बाजारपेठ आणि जी ज्याला आपण सप्लाय चेन म्हणतो, जी उत्पादन आणि जी साखळी की जी शेतकऱ्यांपासून ग्राहकांपर्यंत पोहोचवते सेंद्रिय क्षेत्रातली किंवा भारतातल्या एखाद्या कोपऱ्यापासून युरोपमधल्या एखाद्या सुपर मार्केटपर्यंत किंवा घरापर्यंत जी काही ज्याला आपण सप्लाय चेन म्हणतो, त्यातली कशी अजून ती शक्तिशाली करता येईल, याच्यावर काम केलं जातं. नंतर याच्यामध्ये जे धोरण बनवणार आहेत, जे पॉलिसी मेकर आहे, म्हणजे याच्यामध्ये शासन आलं, ऑर्गॅनिक स्टँडर्ड्स बनवणारे आलेत, ह्या सगळ्यांना त्यांची चर्चा करून तिथे काय-काय करता येईल, याच्यासाठी एक धोरण ठरवलं जातं आणि त्याच्यामध्ये ते बदल घडवून आणले जातात. मग ही जी ऑर्गॅनिक वर्ल्ड काँग्रेस भरते, त्या प्रत्येक ऑर्गॅनिक वर्ल्ड काँग्रेसची एक स्लोगन असते किंवा एक उद्देश असतो किंवा एक त्याच्या थीमवर त्या त्या ठिकाणी चालते. म्हणजे उदाहरणार्थ 2024 मध्ये जी तैवानमध्ये झाली आता नुकतीच, त्याच्यामध्ये जो संकल्पना होती, जी मेन स्लोगन होती, खऱ्या शाश्वतेसाठी सेंद्रिय उपायांची जोपासना. म्हणजे काय? कल्टिव्हेटिंग ऑर्गॅनिक सोल्युशन फॉर द ट्रू सस्टेनेबिलिटी. म्हणजे आत्ता आपण ऑर्गॅनिक 3.0 वर विचार करतोय, त्याच्यावर एक मी व्हिडिओ पण बनवलेला आहे. तर ऑर्गॅनिक 3.0 प्रमाणे की फक्त स्वच्छ अन्न किंवा ज्याला आपण विषमुक्त अन्न म्हणू, हेच आपल्या सेंद्रिय शेतीचं उद्देश न राहता सस्टेनेबल फार्मिंग किंवा सस्टेनेबल एन्व्हायर्नमेंट किंवा ज्याला आपण म्हणू की सर्वांगीण विकास. म्हणजे सर्वांगीण विकास म्हणजे काय, की आपण आपल्याला पर्यावरण पण वाचवायचंय, सेंद्रिय शेती पण वाढवायची, निसर्ग पण वाचवायचा आहे, लोकांचं आरोग्य पण वाचवायचं ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपल्याला कसं पुढे जाता येईल, याच्यावर आपण ह्या ऑर्गॅनिक वर्ल्ड काँग्रेसमध्ये चर्चा करतो. मग ह्या ऑर्गॅनिक वर्ल्ड काँग्रेसमध्ये नेमकं होतं काय? तर याच्यामध्ये खूप साऱ्या वैज्ञानिक परिषदा घडतात, ज्याला आपण सायंटिफिक कॉन्फरन्सेस म्हणतो. मग इथे शास्त्रज्ञ त्यांचं संशोधन मांडतात, त्याच्यावर लोकं प्रश्न विचारू शकतात किंवा पूर्ण 4 दिवस सकाळपासून सायंकाळपर्यंत त्याचं टाईम टेबल असतं, की कुठल्या वेळेस कुठली कॉन्फरन्स असेल. तुमच्या आवडीच्या कॉन्फरन्सला तुम्ही जाऊन भाग घेऊ शकता, तिथे बोलू शकता. अगोदरच तुम्ही जर तिथे काही मांडणार असाल, तर त्यासाठी तुम्ही आयोजकांशी 1-2 महिने पूर्वीच संपर्क साधून तिथे तुमचा स्लॉट मिळू शकतात आणि त्याप्रमाणे तुम्ही तुमचं संशोधन किंवा तुमचे विचार त्या ठिकाणी मांडू शकतात. त्याच्यानंतर एक शेतकरी मंच असतो, फार्मर्स फोरम. तिथे शेतकरी एकत्र येतात जगभरातले एकमेकाला आयडिया, आपल्या कल्पना शेअर करतात, आपले संशोधन शेअर करतात. आपण जे काही करतो ते आपण इतरांना सांगतो, इतरांकडनं आपण शिकण्याचा प्रयत्न करतो आणि त्याप्रमाणे तिथे एक नेटवर्किंग किंवा स्नेह वाढवला जातो, की जेणेकरून त्याचं व्यावसायिक याच्यामध्ये रूपांतर करता येतं. नंतर ह्या ऑर्गॅनिक वर्ल्ड काँग्रेसमध्ये सेंद्रिय उत्पादनाचं प्रदर्शन भरवलं जातं. म्हणजे सेंद्रिय शेतातलं उत्पादन, अन्न प्रक्रिया केलेलं उत्पादन, त्याच्यावर प्रक्रिया करून केलेलं पुढचं उत्पादन. मग याच्यामध्ये सेंद्रिय उत्पादक असतात, अन्न प्रक्रिया करणारे असतात, फॉरेस्ट कलेक्शनवाले असतात. म्हणजे जंगलातनं गोळा करून आणलेल्या वस्तूंचं प्रदर्शन असतं. त्याच्यामध्ये खूप साऱ्या कंपन्या काम करतात. ते त्याच्यामध्ये असतात. सेंद्रिय खतं बनवणारी असतात, सेंद्रिय शेती औषधं बनवणारी असतात. त्यातले काही जागतिक असतात, काही स्थानिक असतात. ह्या सगळ्या लोकांकडनं आपण वेगळ्या गोष्टी शिकू शकतो, त्यांच्या उत्पादनांबद्दल माहिती घेऊ शकतो आणि ते आपल्या रोजच्या सेंद्रिय शेती संबंधित जो आपण व्यवसाय करतो, शेती करतो, त्याच्यामध्ये त्याचा वापर करू शकतो. त्याच्यानंतर
जे धोरण ठरवणारे लोक असतात, म्हणजे शासन, शासनाचे प्रतिनिधी यांच्याशी पण तुम्ही चर्चा करू शकतात. त्यांच्यामध्ये धोरण बदल करण्यासाठी तुमच्या गटाचा दबाव आणू शकतात. त्यांच्याशी चर्चा करू शकतात आणि नंतर शिवार फेऱ्या असतात. शिवार फेऱ्या म्हणजे काय? तर समजा आता पुढची 2027 ची जर ऑर्गॅनिक वर्ल्ड काँग्रेस ही फिलिपाईन्समध्ये भरणार आहे. तर आपण जर तिथे भेट द्यायला गेलो, तर त्या फिलिपाईन्समधले जेवढे काही सेंद्रिय शेतं असतील, जी त्यांनी आपल्याला शिवार फेऱ्या म्हणून उपलब्ध करून दिली असतील, त्यांच्याकडे जाऊन आपण ते कशी सेंद्रिय शेती करतायत, ते कसे स्टँडर्ड फॉलो करतायत, त्यांचं सर्टिफिकेशन कसं होतं, शेतकरी कुठल्या पद्धती वापरतायत, लावणीच्या, पाणी देण्याच्या वगैरे ते आपण त्यांच्याकडनं शिकू शकतो आणि आपल्याही त्यांना सांगू शकतो. तर असं सायंटिफिक कॉन्फरन्सेस, शेतकरी मंच, धोरणात्मक लोकांशी संवाद, सेंद्रिय उत्पादनाचं प्रदर्शन आणि शिवार फेऱ्या या गोष्टींचं तिथं आयोजन होतं. मग मुख्यत्वे याच्यामध्ये जे काही जागतिक लोक आलेली असतात किंवा जगभरातनं जे लोक आलेली असतात, त्यांच्याशी आपण ज्ञानाची देवाणघेवाण करू शकतो, त्यांच्याशी नेटवर्किंग करू शकतो, की जेणेकरून पुढच्या कालावधीमध्ये ते आपले ग्राहक बनतील, आपण त्यांचे ग्राहक बनू, आपण माहितीची देवाणघेवाण घेऊ आणि जे काही पॉलिसी मेकर असतात त्यांच्यावर आपण इम्पॅक्ट टाकू शकतो, म्हणजे धोरणात्मक प्रभाव त्यांच्यावर टाकू शकतो आणि सेंद्रिय शेतीच्या क्षेत्रातला बाजारपेठेचा विकास आपण याच्यामधनं अशा काँग्रेसमधनं मिळू शकतो. आता ज्यावेळेस 2017 मध्ये ही ऑर्गॅनिक वर्ल्ड काँग्रेस भारतात झाली नवी दिल्लीला. त्यावेळेस त्याच्यामध्ये खूप कार्यक्रम म्हणजे 9 ते 11 नोव्हेंबरला होती ती. तर त्या 9 नोव्हेंबरच्या अगोदर पण बरेच कार्यक्रम झाले. 11 नोव्हेंबरच्या अगोदर नंतर पण बरेच कार्यक्रम झाले आणि ही मुख्य 9 ते 11 नोव्हेंबर 2017 मध्ये दिल्लीला भरली. मी पण त्याचा एक भाग होतो. तर त्याच्यामध्ये मुख्यत्वे भारतासाठी हा खूप महत्त्वाचा टप्पा ठरला आणि याच्यामध्ये जो मुख्य उद्देश होता, थीम लाईन होती या काँग्रेसची, तर रासायनिक शेतीकडून सेंद्रिय शेतीकडे होणाऱ्या जागतिक स्थलांतराला वेग देणं, हा त्याचा मागचा उद्देश होता. आणि याच्यामध्ये सहभाग कोणी घेतला? तर आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी, भारतातल्या प्रत्येक राज्यातले प्रतिनिधी, शास्त्रज्ञ, हजारो शेतकरी एकत्र आले आणि ही जागतिक जी ऑर्गॅनिक वर्ल्ड काँग्रेस दिल्लीमध्ये झाली, ती खूप यशस्वी झाली. त्याच्यानंतर म्हणजे 2017 ऑर्गॅनिक वर्ल्ड काँग्रेस भारतात झाल्यानंतर खूप मोठ्या प्रमाणात भारतीय सेंद्रिय क्षेत्रामध्ये बदल झाले. म्हणजे त्यापूर्वी काय होतं, की भारतामध्ये सेंद्रिय शेती आणि नैसर्गिक शेती ही एकच समजली जायची किंवा त्याच्यामध्ये खूप वाद व्हायचे. ते त्यातनं ह्या OWCमुळे कमी झाले. मग लोकांना समजायला लागलं, की अरे दोन्ही मार्ग आपले हे शाश्वत शेतीकडेच घेऊन जाणारे आहेत. मग त्याच्यानंतर भारतामध्ये इतका विकास झाला, की नंतर आपण नैसर्गिक शेतीसाठी सर्टिफिकेशन आणि स्टँडर्ड्स आणले आणि भारत हा पहिला देश आहे माझ्या माहितीप्रमाणे, की ज्यांनी नॅचरल फार्मिंगसाठी स्टँडर्ड्स आणले आणि ते इम्प्लिमेंट पण केले मागच्याच वर्षी. आणि सगळ्यात महत्त्वाचं, की ह्या भारतातल्या ऑर्गॅनिक वर्ल्ड काँग्रेसमध्ये पहिल्यांदा असं घडलं, ऑर्गॅनिक वर्ल्ड काँग्रेसच्या हिस्ट्रीमध्ये, की भारताने 4,000 वेगवेगळ्या आपल्या भारतातल्या बियाणांचं प्रदर्शन तिथे मांडलं. 4,000 वेगळी बियाणं जी आपण पूर्वपार सांभाळ करत आलेलो आहे. मग काही त्यातले हिमाचल प्रदेशातले होते, काही सिक्कीममधले होते, नागालँडमधले होते, महाराष्ट्रातले होते, राजस्थानमधले होते. या ठिकाणून 4,000 जे आपण ज्याला म्हणू पारंपरिक बियाणं, म्हणजे हायब्रिड नाही, गावठी म्हणतो किंवा पारंपरिक बियाणं म्हणतो. त्याची आपण 4,000 बियाणांचं तिथं प्रदर्शन मांडलं. जगभराला त्याची ओळख करून दिली. 120 पेक्षा वेगवेगळ्या जास्त कंपन्यांनी तिथे प्रदर्शन मांडण्यामध्ये सहभाग घेतला. त्यात शेतकरी होते, तंत्रज्ञानातले लोकं होती, अन्न प्रक्रिया करणारी लोकं होती, बाहेरच्या देशातले डेअरी फार्मचे प्रोजेक्ट होते, मशिनरीचे प्रोजेक्ट होते आणि खूप ज्या सेंद्रिय चळवळीतल्या वेगवेगळ्या स्टेजेसमधले जे काही सप्लाय चेनमधले लोकं होते, त्यांनी त्यांचे स्टॉल त्या ठिकाणी सहभाग घेऊन मांडले होते आणि त्याची माहिती भारतीय आणि जगभरातले जे काही कोणी व्हिजिटर्स होते, त्यांना दिली. आता त्याच्यानंतर भारतीय सेंद्रिय चळवळीला खूप वेगळी दिशा मिळाली. ह्या चळवळीचं सक्षमीकरण झालं. मग लोकांचा ऑर्गॅनिकवरचा विश्वास वाढला, ऑर्गॅनिकमध्ये व्यवसाय वाढले आणि शासनाच्या पातळीवर खूप सारे धोरणात्मक बदल झाले. म्हणजे सेंद्रिय शेती किंवा सेंद्रिय शेती करणाऱ्याकडे बघण्याचा शासनाचा पण दृष्टिकोन बदलला आणि त्याच्यानंतर निरंतर उपक्रम चालू झाले. निरंतर उपक्रम चालू झाले म्हणजे काय भारतात वर्ल्ड ऑर्गॅनिक एक्सपो भरायला लागला. म्हणजे दरवर्षी फक्त ऑर्गॅनिक
उत्पादनांसाठी प्रदर्शनं भरायला लागली आणि मग ती वेगळ्या शहरांमध्ये पण भरायला लागली आणि ऑर्गॅनिक चळवळ भारतामध्ये वाढीला लागली. मग आता जी 2027 मध्ये फिलिपाईन्समध्ये पुढची OWC म्हणजे ऑर्गॅनिक वर्ल्ड काँग्रेस भरणार आहे. त्याची जी काही तयारी आहे, त्याच्यामध्ये हे ज्या परंपरेत जी चालू आहे प्रत्येक 3 वर्षानंतर त्याचं सातत्य राखायचं आहे. मग त्यासाठी यजमानपद कोणाला द्यायचं याच्यावरनं स्पर्धा झाली. त्याच्यामध्ये ऑस्ट्रेलिया आणि फिलिपाईन्स दोघांनी पण त्यांची बाजू मांडली. पण ह्यावेळेस फिलिपाईन्सला ते OWCचं यजमानपद देण्यात आलं आणि 2027 मध्ये ती फिलिपाईन्समध्ये होईल. मग आता ह्या 2027 मधली जी WOC जी होणार आहे, त्याच्यामध्ये कशावर भर दिला जाणार आहे? तर मुख्यत्वे हवामान अनुकूल सेंद्रिय शेती. म्हणजे होतं काय, की सेंद्रिय शेती करताना हवामानाचा बदलाचा फायदा आपण कसा घेऊ शकू? नंतर रिजनरेटिव्ह आणि सॉइल हेल्थ याच्यावर जास्त भर दिला जाणार आहे. म्हणजे पुनरुत्पादक शेती आणि मातीचं संवर्धन कसं करता येईल. मग सेंद्रिय अन्नाची साखळी आणि सार्वजनिक आरोग्य याचा काय संबंध आहे आणि तो कसा दृढ करता येईल, तो कसा चांगल्या पद्धतीने करता येईल, त्यावर पण पुढच्या OWC मध्ये चर्चा होणार आहे. मग त्याच्यामध्ये सस्टेनेबल व्हॅल्यू चेन ज्याला आपण शाश्वत मूल्य साखळी म्हणतो, जागतिक बाजारपेठ कशी वाढवता येईल आणि सेंद्रिय शेतीच्या विस्तारासाठी धोरणात्मक चौकटी कशा ठरवता येईल, की जेणेकरून स्थानिक पातळीवर आणि जागतिक पातळीवर पण सेंद्रिय शेतीचा विकास होईल. आणि ह्या WC मधने पुढे म्हणजे 2027 ची OWC असेल, पुढे येणाऱ्या काही ऑर्गॅनिक वर्ल्ड काँग्रेसेस असतील, त्याच्यामधनं जागतिक संशोधनाला जोड कशी देता येईल, व्यापार कसा वाढवता येईल सेंद्रिय शेतीमधला आणि आंतरराष्ट्रीय भागीदारी कशी वाढवता येईल. म्हणजे आपण आणि जागतिक ग्राहक यांच्यामध्ये जास्तीत जास्त व्यापाराची देवाणघेवाण कशी होईल आणि बाहेरच्या गुंतवणुकी कशा आणता येतील, सादरीकरण कसं केलं जाईल, ह्या सगळ्या गोष्टींवर पुढच्या येणाऱ्या ऑर्गॅनिक वर्ल्ड काँग्रेसमध्ये आपल्याला काम करायचं. तर असं हे 1977 पासून चालू झालेली ऑर्गॅनिक वर्ल्ड काँग्रेस आज आपण 2027 पुढच्या वर्षी फिलिपाईन्सपर्यंत येऊन घडणार आहोत. तर याच्यामध्ये सगळ्यांनी सहभाग घ्यावा आणि जगभरामध्ये अशा कुठे दर 3 वर्षांनी ऑर्गॅनिक वर्ल्ड काँग्रेस भरतील, त्याच्यामध्ये सहभागी होऊन आपले उत्पादन जास्तीत जास्त जगापर्यंत कसे पोहोचवता येतील, बाहेरच्या जगामध्ये सेंद्रिय शेतीमध्ये काय तंत्रज्ञान वापरलं जातं, त्याचा आपल्या व्यवसाय सेंद्रिय शेतीच्या संदर्भातल्या व्यवसायाबद्दल, सेंद्रिय उत्पादनाच्या व्यवसायाबद्दल काय काय उपयोग करून घेऊ शकतो, याचं तिथं ज्ञान मिळवावं, सहभाग नोंदवावा. आपल्याला जे काही विषय मांडायचे असतील, काही पॉलिसी आपल्याला मध्ये बदल हवा असेल, त्याच्यासाठी एकत्रित आपण प्रयत्न करावे, असं मी तुम्हाला सगळ्यांना आव्हान करतो. आणि पुढच्या ऑर्गॅनिक वर्ल्ड काँग्रेसमध्ये नक्की भेटूया. त्यापूर्वी तुम्हाला काही अडचणी असतील, काही चर्चा करायच्या असतील, तुम्ही माझ्याशी केव्हाही संपर्क साधू शकता. सेंद्रिय क्षेत्रामध्ये सेंद्रिय शेती करण्यासाठी, सेंद्रिय चळवळ चालवण्यासाठी, सेंद्रिय शेतीत व्यवसाय करण्यासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद.